राज ठाकरेंनी आज बैठक बोलावली आहे। मनसेची आज बैठक असेल शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी। सकाळी बरोबर 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। मनसेचे नेते सरचिटणीस या बैठकीत उपस्थित असतील। मनसेचं बैठक सत्र हे सुरूच आहे गेले काही दिवस। थेट जाते भाग्यश्रीकडे आपल्या प्रतिनिधी अधिक अपडेट घेण्याकरता। भाग्यश्री, आपण पाहतोय की काल मात्र एक छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रम झाला करा, पण मातोश्रीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सुद्धा बातमी समोर आली। काहीशी चर्चा अर्थातच महापालिका निवडणुकांसंदर्भात होती असं म्हटलं गेलं। फॉर्म्युला संदर्भात विशेषत्वानं चर्चा झाली अशीही माहिती मिळतेय। आता या सगळ्या चर्चेनंतर त्याचं पुढचं पान आज उमटलं जात आहे, उलटलं जात आहे, ती म्हणजे मनसेची शिवतीर्थावर आज होत असलेली बैठक। या बैठकीत प्रमुख मुद्दे नेमके कोणते असतील, कोणत्या मुद्द्यांवर विचारमंथन होणार हे महत्त्वाचं असेल। नक्कीच लाघवी, काल खरं तर संजय राऊत यांच्या नातवाचं बारसं होतं आणि त्याच ठिकाणी हे जे दोघं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आलेले होते। त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या घरी मातोश्रीवर गेले आणि त्यांच्यात काही चर्चा झाली। ही चर्चा पूर परिस्थिती आणि त्याचबरोबर निवडणुका या पार्श्वभूमीवर झाली आणि त्यानंतर आज ताबडतोब राज ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी जी आहे ती पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली पाहायला मिळते। खरं तर या बैठकींचा सिलसिला जो आहे तो आधीपासून सुरू झालेला आहे। रोज बैठका ज्या आहेत त्या पार पडतात, मग मातोश्रीला असेल किंवा शिवतीर्थवर असेल, दोन्ही ठिकाणी बैठका पार पडतात। मात्र यात सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे की काल नेमकी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली आणि जर ही चर्चा युती संदर्भात होती तर ती पदाधिकाऱ्यांपर्यंत राज ठाकरे आज पोहोचवणार का, की कोणत्या परिस्थितीमध्ये ही चर्चा झाली, कोणती नेमकी यामध्ये सूत्र हाती घेण्यात आले, काय सांगण्यात आले, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना काही सांगितले का, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना काही सांगितलंय का, ते पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचंय का, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आज उलगडल्या जातील या बैठकीच्या माध्यमातून। आणि खरं पाहता आणखीन एक विशेष की युती होणार की नाही हे देखील आज राज ठाकरे बैठकीत सांगणार का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे, की पुन्हा एकदा तयारीला लागा, वेगळं लढण्याची देखील तयारी ठेवा हे ते सांगणार, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। गेल्या आठवड्यात देखील अनेक ठिकाणहून कार्यकर्ते त्यांच्या शिवतीर्थवर येत होते, तेव्हा देखील अशाच बैठका ज्या आहेत त्या पार पडल्या। त्यांनी जी दौरे आहेत अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली याचा दौरा देखील केला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जर पाहिलं तर ज्या बैठका होत आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत येणाऱ्या निवडणुकींच्या संदर्भात। लाघवी, निश्चित। भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।